हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 28. अक्षिता तिचं आवरून खाली येऊन थांबली होती, पण वीर अजून आला नव्हता. म्हणून ती तिथेच सोप्यावर बसून त्याची वाट बघत होती. आज ऑफिसला जायचं नाहीये का? की आज ऑफिस इथेच भरवायचा विचार आहे? रमा तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकत बोलल्या. नाही मॅम, मी ऑफिसलाच जाणार आहे, पण मी वीरची वाट बघतीये. अक्षिता रमाला उत्तर देत बोलली. तुला त्याची वाट बघायची काय गरज आहे? रमा, आम्ही दोघे सोबतच ऑफिसला जाणार आहोत ना, म्हणून. अक्षिता म्हणाली. वीर त्या कंपनीचा बॉस आहे आणि तू कंपनीमध्ये काम करणारी एक एम्प्लॉई आहेस. तू त्याच्यासोबत ऑफिसला जाणार आहेस का? निदान माणसाने स्वतःची लायकी ओळखून तरी वागावं. लायकी नसताना एवढ्या मोठ्या घरात राहतेस आणि आता गाडीतून ऑफिसला जाणार का? रमा रागात मोठमोठ्याने बडबडत होत्या. त्यांचा आवाज ऐकून प्रकाशराव आणि पार्वती बाहेर आल्या. रमा, काय झालं? एवढी का चिडली आहे सकाळी सकाळी? प्रकाशरावांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा राग पाहून विचारलं. तुम्ही मला काय विचारताय? हिला विचारा ना. रमा, आता हिने काय केलं? प्रकाशराव चिडत बोलले. मॅडम आता रोज ऑफिसला गाडीतून जाणार आहेत. ती वीरसोबत ऑफिसला निघाली आहे. रमा, हा मग त्यात एवढं काय झालं चिडण्यासारखं? वीर सोबतच ऑफिसला निघाले आहे ना, आणि आता ती सुद्धा ऑफिसमध्ये काम करते. मग ती वीरसोबत तर जाऊच शकते. त्यासाठी तिला पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्याची काय गरज आहे? प्रकाशराव, आणि रमा, ती जर वीरसोबत गेली तर तुला काय प्रॉब्लेम आहे? पार्वती बोलल्या. आई, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ही जर रोज वीरसोबत जायला लागली तर पुढे जाऊन नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो. रमा त्या दोघांना समजावत बोलल्या. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? पार्वतीसुद्धा रागात बोलल्या. तनिषा. पार्वतींचा राग बघून रमा हळू आवाजात बोलल्या. तिला काय सांगायचं आणि कसं सांगायचं ते माझं मी बघेन. तू त्याच्यामध्ये अजिबात लक्ष घालू नकोस. आणि अक्षिता वीर सोबतच ऑफिसला जात जाईल आणि येतानाही त्यांच्या सोबतच येणार. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? पार्वती आवाज चढवत बोलल्या. रमा आणि प्रकाशराव दोघेही गप्प झाले, तर अक्षिता मात्र त्यांच्याकडे शॉक होऊन पाहू लागली. आजी, मी ऑटोने जात होते, पण वीरनेच मला सांगितलं की आपण सोबत जाऊ म्हणून मग मी थांबले होते. अक्षिता बोलतच होती की पार्वतींचं लक्ष बाहेरून येणाऱ्या वीरकडे गेलं. वीर, कुठे गेला होतास एवढ्या सकाळी सकाळी? पार्वती, आजी, माझं एक महत्त्वाचं काम होतं, त्याच्यासाठीच बाहेर गेलो होतो. अक्षिता, तू 5 मिनिट थांब, मी लगेच येतो. असं म्हणून वीर त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो 5 मिनिटांनी खाली आला तर सगळेजण जसे उभे होते तसेच उभे होते. हे पाहून वीरने अक्षिताकडे पाहिलं तर तिचा चेहरा थोडा पडला होता. म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय हा विचार त्याच्या मनात आला, पण तो काहीही बोलला नाही. अक्षिता, चल, असं म्हणतच वीर बाहेर गेला. अक्षिताही त्याच्या पाठोपाठ बाहेर गेली. जर त्याला अक्षिताला सोबत घेऊन जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्हा दोघांना एवढा त्रास का होतो? आणि जर तनिषा काही बोललीच तर तिला काय सांगायचं ते वीर बघेल. पार्वती त्या दोघांना समजावत बोलल्या. आई, तुला माहितीच आहे की तनिषा किती तापट आहे ते. तिला एखाद्या गोष्टीचा राग आला आणि पुढे जाऊन जर काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहोत आपण? प्रकाशराव पार्वतींना समजावत बोलले. मला सुद्धा एवढी तापट सून नको होती, पण हौस तर तुम्हाला आहे ना तिला सून करून घ्यायची. पार्वती रमाकडे एक कटाक्ष टाकत बोलल्या. आई, पण रमा, आणि हो, ती जर या घरात सून म्हणून आली ना तरीही तिला माझंच ऐकावं लागेल. प्रत्येक वेळी ती तिची मनमानी करू शकणार नाही. पार्वती रागात बोलल्या आणि तिथून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. काय झालं? घरात काही प्रॉब्लेम झालाय का? मी बाहेरून आलो तेव्हा सगळे तसेच उभे होते आणि वरून खाली आलो तरीही तुम्ही सगळे तसेच उभे होतात, म्हणून विचारतोय. वीर, नाही, काहीच झालेलं नाहीये. अक्षिता नजर चोरत बोलली. मग तुझा चेहरा का पडलाय, आणि तेही सकाळी सकाळी? वीर, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायलाच हव्यात का? आणि माझी नाही इच्छा तुम्हाला काही सांगायची तर काय तुम्ही ते शोधून काढणार आहात का? अक्षिता बोलली, पण वीरने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. अक्षिता गाडीतून खाली उतरली आणि ती सरळ ऑफिसमध्ये निघून गेली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. माझ्या आजच्या सगळ्या मीटिंगचं शेड्यूल मला मेल कर, त्याने केबिनमध्ये बसून कॉल केला. तिने फक्त हुंकार भरला.
तिने आजच्या सगळ्या मीटिंगचं शेड्यूल त्याला मेल केलं. आज अक्षिताला जास्त काही मीटिंग नव्हत्या, फक्त 2 मीटिंगमध्ये तिला हजर राहायचं होतं, म्हणून ती थोडी रिलॅक्स होती. पण घरात जे काही घडलं होतं त्याचे विचार राहून राहून डोक्यात येत होते. मी वीरला सांगायला हवं होतं का घरी काय घडलं ते? पण बरं झालं मी त्यांना सांगितलं नाही, नाहीतर पुन्हा घरात वाद झाले असते आणि पुन्हा सरांनी आणि मॅमनी मलाच दोष दिला असता की हे सगळं माझ्यामुळे घडलं म्हणून. खरंच वीरनी हे शोधून काढलं तर, की सकाळी घरामध्ये काय घडलं होतं ते, किंवा आजीने जर वीरला काही सांगितलं तर? अक्षिता स्वतःशीच बडबडत होती. एकटीच काय बडबडतीयस? तिला असं बडबडताना पाहून रेश्माने विचारले. कुठे काय? अक्षिता, अगं मग फोन रिसीव कर ना, कधीपासून वाजतोय आणि तुझं लक्षच नाही आहे. रेश्मा. कट झाला. अक्षिता बोलतच होती की पुन्हा फोन वाजला आणि अक्षिताने पटकन कॉल रिसीव केला. ऑफिसमध्ये काम करायला येतेस का विचार करत बसायला, त्याचा आवाज आला आणि अक्षिता चेअरवर व्यवस्थित बसली. काय झालं सर? अक्षिता, आज दुपारी 2 वाजता एक मीटिंग आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन मला 1 तासात करून हवं आहे. वीर तिला ऑर्डर सोडत बोलला. सर पण हे कसं शक्य आहे? आत्ता 12 वाजलेत आणि तुम्हाला 1 तासात म्हणजे 1 वाजता प्रेझेंटेशन हवं आहे. एवढ्या कमी वेळात मी प्रेझेंटेशन कसं काय तयार करू शकते? अक्षिता, मला एक्सक्यूजेस नको आहेत, मला फक्त प्रेझेंटेशन हवं आहे. तो थोडा आवाज चढवत बोलला. ओके सर, ती त्याचा चढलेला आवाज ऐकून बोलली. काय झालं? काही टेन्शन आहे का? अक्षिताला कॉलवर बोलताना पाहून रेश्माने विचारलं. मला 1 तासात मीटिंगचं एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. अक्षिता, अगं पण हे कसं शक्य आहे? मीटिंगचं प्रेझेंटेशन 1 तासात कसं काय तयार होऊ शकतं? रेश्मासुद्धा विचारात पडली. पण मला ते तयार करावं लागेल असं म्हणून अक्षिता पटपट तिचं प्रेझेंटेशन बनवू लागली. 1 तासात एकही क्षण वाया न घालवता ती प्रेझेंटेशन बनवू लागली, कारण तिला वीरचा राग चांगलाच माहीत होता. त्यामुळे तिनं तिचं प्रेझेंटेशन कसं बसं तयार केलं. मे आय कमिंग सर? ती डोअरवर नॉक करत बोलली. प्रेझेंटेशन तयार झालं असेल तरच जाते, तो करड्या सुरात बोलला. सर, माझं प्रेझेंटेशन तयार आहे, पण मला वाटतं की तुम्ही मीटिंगला जायच्या आधी ते प्रेझेंटेशन एकदा बघून घ्यावं. जर त्याच्यात काही बदल करायचे असतील तर ते मला करता येतील, अक्षिता बोलली आणि वीरने लगेच मेल ओपन करून त्याच्यातील PDF फाईल ओपन केली. वीरने ते प्रेझेंटेशन पूर्ण पाहिलं. जसं प्रेझेंटेशन संपत होतं तसं अक्षिताच्या मनाची चलबिचल वाढत होती. वीरच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते. त्याचा चेहरा बघून अक्षिताला तर आता घाम फुटायचाच बाकी होता. काय झालं सर? तुम्हाला प्रेझेंटेशन आवडलं नाही का? जर आवडलं नसेल तर मी त्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला लगेच मेल सेंड करते, अक्षिताने थोडं घाबरतच विचारलं. मला नाही वाटत की त्याची काही गरज आहे, कारण हे प्रेझेंटेशन खूप छान झालेलं आहे आणि ते क्लायंटना सुद्धा आवडेल. पण मला वाटलं नव्हतं की तू एवढ्या कमी वेळात इतकं छान प्रेझेंटेशन तयार करशील. पण हे प्रेझेंटेशन खरंच खूप सुंदर आहे आणि त्यासाठी थँक्यू. वीरला हे प्रेझेंटेशन आवडलं म्हणजे हे प्रेझेंटेशन क्लायंटला सुद्धा नक्कीच आवडेल, अक्षिता मनातच विचार करत होती. अक्षिता, मला वाटतं या मीटिंगला तू सुद्धा माझ्यासोबत यायला हवं. वीर, पण सर या मीटिंगला मी? अक्षिता, हो, आणि हे प्रेझेंटेशन सुद्धा तूच द्यावं असं मला वाटतं. वीर अक्षिताला म्हणाला. सर, पण हे प्रेझेंटेशन मी कसं काय देऊ शकते? हे तर तुम्ही देणार आहात ना? अक्षिता, हो, हे प्रेझेंटेशन मीच देणार होतो, पण आता तू इतक्या छान पद्धतीने तयार केलं आहेस तर तू ते चांगले एक्सप्लेनसुद्धा करू शकतेस, म्हणून मला वाटतं की हे प्रेझेंटेशन तूच द्यावंस. वीर, आय एम सॉरी सर, पण या अगोदर मी कधीच असं प्रेझेंटेशन दिलेलं नाही आहे. अक्षिता, याआधी कधी दिलं नव्हतंस, पण ट्राय केलंस तर तू नक्कीच देऊ शकशील. वीर अक्षिताला म्हणाला. ओके सर, पण यासाठी मला थोडी प्रिपरेशनची गरज आहे. अक्षिता, आपल्याकडे अजून मीटिंगसाठी वेळ आहे, तेवढ्या वेळात तर तू तुझी प्रिपरेशन करूच शकतेस. वीर, ठीक आहे सर, असं म्हणून अक्षिता केबिनमधून बाहेर पडली. तिने केबिनमधून बाहेर पडल्या तिने एक मोठा दीर्घ श्वास घेतला. तुला इतका घाम का फुटलाय? सर तुला काही बोलले का? केतन, नाही, अक्षिता डेस्कवरची पाण्याची बॉटल तोंडाला लावता लावता बोलली. केबिनमध्ये जाताना सुद्धा तू टेन्शनमध्ये होतीस आणि बाहेर आल्यावरती तर तुझा चेहरा घामाने भिजलाय, म्हणजे सर तुला नक्कीच ओरडले असतील.
केतन तिची मस्करी करत बोलला. सरांना तुझं प्रेझेंटेशन आवडलं का? रेश्माने मध्येच विचारलं. हो, मी बनवलेलं प्रेझेंटेशन सरांना खूप आवडलं. अक्षिता. काय? खरंच? रेश्मा आश्चर्याने म्हणाली. आणि सरांची अशी इच्छा आहे की क्लायंट्सना ते प्रेझेंटेशन मीच द्यावं. अक्षिता. अगं पण हे तर खूप छान आहे. रेश्मा. तू याच्या अगोदर कधी प्रेझेंटेशन दिलं आहेस का? आणि तुला ते द्यायला जमणार तरी आहे का? की सरांनी सांगितलं आणि तू लगेच हो सुद्धा म्हणालीस. मान्य आहे की तू सरांचे असिस्टंट म्हणून काम करतेस, पण याचा अर्थ असा होत नाही ना की या कंपनीमधले सगळेच तुला भाव देतील. केतन. कोणी मला भाव द्यावा यासाठी मी मुळेच काम करत नाही आहे. आणि मी जे प्रेझेंटेशन दिलं आहे ते फक्त सरांच्या सांगण्यावरून देत आहे. आणि हे प्रेझेंटेशन मी तयार केलं आहे, म्हणून सरांची फक्त एवढीच इच्छा आहे की हे क्लायंटसमोर मी एक्सप्लेन करायला हवं. जर तुला हे प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर तसं मी सरांना जाऊन सांगते. अक्षिता बोलली. नाही, त्याची काहीच गरज नाही आहे. ते काम सरांनी तुला दिलं आहे ना, मग ते काम तूच कर. असं बोलून केतन तिथून निघून गेला. पण रेश्मा मात्र हसू लागली. तुला काय झालं हसायला? अक्षिताने तिला हसताना पाहून विचारलं. केतनवर हसतीये. रेश्मा. पण का? अक्षिता. त्याला ना पहिल्यापासून अशीच सवय आहे. जर का या कंपनीमध्ये कोणाची प्रगती होत असेल तर तो असंच करतो. म्हणजे त्याला या गोष्टीचा आनंद असतो की कोणाची तरी प्रगती होती. पण त्याला राहून राहून असंही वाटत असतं की जर ते काम मी केलं असतं तर त्यांच्यापेक्षाही चांगलं करू शकलो असतो. रेश्मा. एखाद्याचा स्वभाव असतो असा, त्याला आपणही काहीच करू शकत नाही. अक्षिता. गप्पा पुरे झाल्या, आता कामाकडे लक्ष द्यायला हवं. रेश्मा म्हणाली. अक्षिताने होंकार भरला. थोडा वेळ असाच निघून गेला. अक्षिताने प्रेझेंटेशनची पूर्ण तयारी केली होती, तरी क्लायंटसमोर ती पहिल्यांदा प्रेझेंटेशन देणार होती, म्हणून मनात थोडी धाकधूकसुद्धा होतीच. अक्षिता. कम टू माय केबिन. वीरने ऑर्डर सोडली. येस सर. तुम्ही बोलावलं? अक्षिता केबिनमध्ये येत बोलली. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायला हवं. वीर. पण कुठे सर? अक्षिता. आज 2 वाजताची मीटिंग आपल्या ऑफिसमध्ये होणार होती, ती मीटिंग कॅन्सल झाली आहे. आणि क्लायंटची अशी इच्छा आहे की ती मीटिंग त्यांच्याच घरी व्हायला हवी, म्हणून आपण आत्ता त्यांच्या घरी चाललोय. वीर. पण सर असं अचानक? अक्षिता. तू गाडीजवळ जाऊन थांब, मी 2 मिनिटात आलो. वीर बोलला. आणि अक्षिता पटकन केबिनमधून बाहेर पडली. तिने तिचा लॅपटॉपही सोबत घेतला आणि ती पटकन ऑफिसमधून बाहेर पडली. थँक्यू, तू माझ्या आधी खाली येऊन थांबलीस, नाहीतर आपल्याला जायला उशीर झाला असता. वीर गाडी स्टार्ट करत बोलला. मला माहिती आहे तू चांगल्या प्रकारे तुझं प्रेझेंटेशन देशील. वीर तिचा घाबरलेला चेहरा पाहून बोलला. सर, तुम्हाला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण मला स्वतःबद्दल इतका कॉन्फिडन्स नाही आहे की मी प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने देऊ शकते की नाही. आणि जर समजा मी हे प्रेझेंटेशन व्यवस्थित नाही दिलं तर त्याचा तोटा आपल्याच कंपनीला होणार आहे, आणि तो सुद्धा माझ्यामुळे होईल. अक्षिता मनातच विचार करत होती. वीर तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघत होता, तरीही त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बघता बघता त्यांची गाडी एका आलिशान बंगलोसमोर येऊन उभी राहिली. बाहेर खूप मोठं गार्डन होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची फुलझाडेही होती. अक्षिताचं लक्ष सहज स्विमिंग पूल जवळ खेळत असलेल्या लहान मुलाकडे गेलं. ते मूल दिसायला खूप गोंडस आणि क्यूट होतं. अक्षिता वीरला ते दाखवणारच होती की तेवढ्यात ते मूल हळूहळू स्विमिंग पूलकडे जात होतं आणि तिथे उभी असणारी नोकरानी मात्र फोनवर बोलण्यात व्यस्त होती. सर, 1 मिनिट पकडा. अक्षिताने गडबडीत लॅपटॉप वीरच्या हातात दिला आणि तिने पळत जाऊन त्या मुलाला उचलून घेतलं. तिला असं पळताना पाहून वीरही तिच्या मागोमाग पळाला. तुम्हाला लक्ष देता येत नाही का? एखाद्या लहान मुलाला असं पाण्याजवळ खेळायला एकटं सोडलं आणि स्वतः फोनवर बोलत बसलाय. ते बाळ हळूहळू पुलाकडे जात होतं आणि तुमचं जराही लक्ष नव्हतं. किती बेजबाबदारपणे वागताय तुम्ही. अक्षिता त्या नोकरानीवर ओरडत बोलली. तिथे नक्की काय घडलं हे वीरला कळलं नाही. त्याच्यामुळे तो अक्षिताकडे बघत होता आणि तिच्या हातात असलेलं ते मूल रडत होतं.